महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापलंय। सर्वच पक्षांनी जागा वाटपासाठी मोर्चे बांधणे सुरू केली आहे। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही जागा वाटपांबाबत सहमती झाल्याची माहिती मिळते। बघूयात त्याबद्दलचा एक रिपोर्ट। महायुतीचा 100 जागांचा फॉर्म्युला ठरला। वाद नसलेल्या 100 जागा महायुती जाहीर करणार। महाविकास आघाडीची ही 125 जागांवर सहमती। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वेगवान हालचाली सुरू आहेत। विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर महायुतीतल्या जागा वाटपाला वेग आलाय। येत्या 15 दिवसात वाद नसलेल्या 100 जागा महायुती जाहीर करण्याची शक्यता आहे। भाजप 50 तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 25 जागा असतील। 100 जागा जाहीर होताच महायुतीचा प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे। उमेदवार लवकर जाहीर केल्यास प्रचाराला जास्त वेळ मिळेल अशी माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे। आता महायुतीने असं ठरवलं आहे की ज्या जागेमध्ये डिस्प्यूटच नाही त्या तातडीनं ह्या घोषित करायच्या आणि त्या घोषित केल्यानंतर त्या ठिकाणचे उमेदवार हे आपल्या कामाला लागू शकतील। परंतु मला असं वाटतं की यावेळेला सर्वच जागा या लवकरात लवकर डिक्लेअर करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीच्याही जागा वाटपाबाबत 2 ते 3 बैठका झाल्यात। महाविकास आघाडीची जवळपास 125 जागांवर सहमती झाली आहे। उर्वरित जागांबाबत गणेशोत्सवानंतर चर्चा होईल अशी माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। महाविकास आघाडीच्या 2-3 बैठका झाल्या, मित्रपक्ष त्यामध्ये होते आणि आम्ही चर्चा करतो होतो आणि सहमती आमची ठीक पद्धतीनं होते आहे। असं काही अडचण मला वाटत नाही आणि जवळपास त्या 125 जागांवर तर सहमती आमची आहेच आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपाला उशीर झाल्यानं त्याचा फटका उमेदवाराला बसला होता। त्यामुळे महायुतीनं वाद नसलेल्या जागा तातडीनं जाहीर करण्याची रणनीती तयार केली आहे। जर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असेल तर कोणत्या उमेदवारांना विधानसभेसाठी तिकीट मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।